भाजीत भाजी मेथीची आणि टिंब टिंब माझ्या प्रीतीची. हा ले मुखानं ऑलमोस्ट 99% मुलांनी तर घेतलाच असेल. माझ्या नवऱ्याने सुद्धा घेतला आज जेव्हा मी ही भाजी बनवत होते. अँड आय नो हे शब्द सॅर्कॅझमचे होते, कारण की आमच्या यांना भाजी घ्यायचं म्हणलं तर खूप मोठा क्वेश्चन मार्क असतो. प्रिपरेशनमध्ये आपल्याला फक्त 3 गोष्टी घ्यायच्या आहेत: शेंगदाणे, लसूण आणि मिरच्या. लसूण थोडं जास्त घ्यायचे आणि मिरच्या जसं तुम्हाला तिखट आवडतं तसं घ्यायचं. आणि मिक्सरला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे. मग काय, गॅसवर कढई ठेवा, त्याच्यामध्ये 1 पळी तेल टाका, जो पेस्ट केलेली आपण ती टाका, म्हणजे तो ठेचा टाका. त्याच्यानंतर जी भाजी धुवून घेतली आहे ती टाका आणि जो मिक्सरचं भांडं आहे ते सुद्धा चांगलं पाण्याने साफ करून त्याच्यामध्ये टाका. थोडंसंच पाणी, जास्त पाणी नाही. आणि भाजी कवर करून एका साईडला ठेवून द्या. स्लो गॅसवरती ही भाजी आपल्याला शिजवायची आहे. फास्ट गॅसवरती जळून जाते, शेंगदाणे जळतात, तर स्लो गॅसवरती करायचे आहे. तर आता तोपर्यंत तुम्ही दुसरं काम करू शकता. चपात्या वगैरे बनवायच्या तर एका गॅसवर बनवू शकता. मला लाडूसाठी पराठा बनवायचा होता, तर मी हा चीज पराठा बनवती आहे. माहितीच असेल कसं बनवायचा हा पराठा. नॉर्मल आपली चपाती लाटतो तसा लाटायचं, त्याच्यामध्ये 1 चीजचं स्लाइस ठेवायचं, चारी बाजूने त्याला फोल्ड करायचं आणि लाटून घ्यायचं. ह्याच्यामध्ये प्रेशर नाही आपल्याला की गोलच आला पाहिजे पराठा, कारण की तो पराठा आहे ना तो आहे, तर तो कसा पण असला कसा पण वागला तर चालतो. हा पण जर चपाती असती तर माझ्यावर प्रेशर असतं की हा बाबा ती गोलच असली पाहिजे. जज केलं असतं मला मे बी लोकांनी की अरे हिची चपाती तर गोल नाही होत, हिची चपाती तर फुगतच नाही. लग्नाला एवढे वर्ष झाले, बट ठीक आहे, माझी चपाती फुगते. मे बी कधी नेक्स्ट व्हिडिओमध्ये बनवलं तर दाखवेल. आणि माझा हा पराठासुद्धा खूप छान फुगला होता. पुढे दिसेलच तुम्हाला. मी ट्राय केलं या पराठ्याला जरा सरळ करायचं. सरळ म्हणजे थोडंसं गोल आकार द्यायचा, बट ठीक आहे, तो आहे ना, तो त्याचा मूळ धर्म नाही सोडत. जरा मल्टीटास्किंगमध्ये माझा पराठा खाली लागला होता, बट ठीक आहे, नेव्हरदलेस चांगला फुगला आणि चारी बाजूने आपल्याला चांगला त्याला शेकून घ्यायचा आहे. खूप टेस्टी लागते. आमचं हे मॉर्निंग प्रिपरेशन होतं, चायसोबत वगैरे छान लागतो हा पराठा. किंवा असंच म्हणजे लाडूला मी चाय नाही देत, बट तुम्ही चायसोबत खाऊ शकता. ही कन्सिस्टन्सी आली पाहिजे, थिक ग्रेव्हीसारखी. आणि ही भाजी खूप अमेझिंग बनते. माझा नवरा कधी न खाणाऱ्या मेथीची भाजी त्यांनी सुद्धा खायला सुरुवात केली, तर तुम्ही पण ट्राय करा आणि मला सांगा.